वाजवी टाळ वाजवी मृदुंग वाजवी हरीची वीणा माऊली जातो मी पंढरीला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला। तर या वारीमध्ये थोर संतांच्या पालख्या देखील येतात। शेगाववरून संत गजानन महाराजांची पालखी, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून संत तुकारामांची पालखी, पैठणहून संत एकनाथांची पालखी या वारीत सहभागी होते। या शक्तीने मृदुमन दैत्याचा वध केला। नंतर या शक्तीला एकादशी म्हणून संबोधले गेले। त्यावेळेसपासून अशी मान्यता आहे की जो कोणी या एकादशीला व्रत ठेवेल, तिची मनोभावे पूजा करेल, त्याला संकटमुक्त होईल। म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकरी संप्रदायाचा मेळा भरतो। यासाठी 1 महिन्या आधीपासूनच वारकरी संप्रदाय पंढरपूरपर्यंत पायी चालतात। यालाच वारी असे म्हटले जाते। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय वारीत सहभागी होतात। विठ्ठल नामाचा गज करत ते पंढरपूरला पोहोचतात। पापाने नाही तर पुण्याने हंडी भरावी, पापाने नाही तर पुण्याने हंडी भरावी। प्रत्येकाने आयुष्यातून एकदा तरी पंढरीची वारी करावी। रामकृष्ण हरी।